नमस्कार महाराष्ट्र, मी आमोज स्वागत करते आमोज वर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर. पार्ट फर्स्ट मध्ये आपण गाणगापूर दत्त महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि आता ओढ लागली होती ती स्वामी भेटीची. अक्कलकोटमध्ये आम्ही काय पाहिलं, आम्हाला आलेला अनुभव आणि 2 दिवस लागलेला स्वामींचा सहवास, ज्यात वटवृक्ष स्वामी मंदिर, स्वामी समर्थ समाधी मठ, चोळप्पा वाडा, बाळप्पा महाराज मठ, अन्नछत्र मंडळ, स्वामी समर्थ भित्तिचित्र, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व इतिहास आणि शमी गणेश मंदिर, तुळजाभवानी मंदिर, खंडोबा मंदिर, 12 ज्योतिर्लिंग मंदिर, राजा फतेहसिंह महल आणि म्युझियम अशा अनेक गोष्टी आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. गाणगापूर दर्शन झालं आणि पावले आपोआप अक्कलकोटच्या दिशेने वळली. गाणगापूर ते अक्कलकोट अंतर 50 किलोमीटर असल्यामुळे बसनं जायचं ठरलं. 4 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटमध्ये मुक्काम असल्यामुळे अगोदर रूम बुक करण्यासाठी भक्तिनिवासात रूम बुक करायला गेलो. नशिबाने रूम मिळाली, कारण इकडे लोक सकाळीच येऊन रूम बुक करून जातात. खूप छान आणि फ्रेश रूम होत्या. गरम पाण्याची सोय देखील होती. फ्रेश होऊन आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. भक्तिनिवासाबरोबर आम्ही यात्रीनिवासात देखील चौकशी केली आणि तिथली ही सुंदर अशी स्वामींची मूर्ती पाहून मी पाहतच राहिले. विष्णू अवतारातील स्वामींची मूर्ती मी पहिल्यांदाच पाहिली. स्वामींचं हे मनमोहक रूप मी पाहतच राहिले. प्रचंड गर्दी होती. स्वामींच्या मूर्तीने सगळी दुकानं सजली होती. असं म्हणतात, स्वामींचं दर्शन स्वामींच्या इच्छेशिवाय होत नाही. आणि आज आम्ही चक्क अक्कलकोटमध्ये होतो. विश्वासच बसत नव्हता. आहोंना म्हणलं काय आणि त्यांनी इकडे घेऊन आले काय. ता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. सगळी त्यांचीच लीला आहे. लग्ना अगोदर कधी यायला नाही जमलं. कदाचित स्वामींची इच्छा होती आम्ही त्यांचं दर्शन जोडीनं घ्यावं. स्वामींसाठी फुलं वगैरे घेतली आणि आम्ही दर्शन रांगेकडे निघालो. मंदिरात प्रवेश करताच वटवृक्षाच्या छायेची शीतलता जाणवली. वटवृक्षाच्या सावलीत असं भासत होतं जणू संकटात सापलेल्या पिलांना आईने पंखाखाली घेतलंय. स्वामींना पाहून मन एकदम शांत झालं. डोळे आपोआप पाणवले. काय मागावं, काय बोलावं काही कळत नव्हतं. भक्त आणि भगवंताच्या भेटीची होड ही शब्दाच्या पलीकडची असते. अनेक दिवसांचा तो विरहाचा काळ संपला आणि आज स्वामींच्या चरणाशी माथा टेकल्यावर साऱ्या कष्टाचं सार्थक झालं. जणू लेकराची आपल्या माऊलीशी खूप दिवसांनी भेट झाली. त्यानंतर स्वामींची शेजारती झाली. शेजारती झाल्यानंतर आम्ही शमी विघ्नेश गणेश मंदिरामध्ये आलो. या मंदिराच्या ठिकाणी अगोदर शमीचं झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली ही गणेशाची मूर्ती आढळली आणि ती मूर्ती इथे स्थापन केली गेली आणि त्यामुळेच या बाप्पाला शमी विघ्नेश गणेश मंदिर असं नाव मिळालं. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा छान देखावा अश्वारूढ पुतळा होता आणि त्यासमोर रंगबिरंगी पाण्याचे जे फव्वारे होते ते अजूनच लक्ष वेधून घेत होते. रात्रीच्या प्रकाशात हे अजूनच छान दिसत होतं. त्यावेळी या भक्तिमय वातावरणात बसून आम्ही नंतर भक्तिनिवासाकडे गेलो. दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुन्हा स्वामींच्या दर्शनाने केली. सकाळी गर्दी नसल्यामुळे लवकर दर्शनं झाली आणि हाच तो दिवस जिथे आम्हाला स्वामींनी अनुभव दिला. आम्ही इकडे परत येणार नव्हतो. स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही बाकीची मंदिरे पाहून सरळ आपल्या मार्गाला लागणार होतो. पण स्वामींनी आम्हाला परत इथे कसं बोलवून घेतलं हे तुम्ही पुढे बघाच. आज स्वामींचं दर्शन घेताना मात्र मी काहीतरी वेगळंच पाहिलं. गाभाऱ्यातलं एक सिक्रेट. होय, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यात जे स्वामींचं रूप आपण पाहत असतो त्यामागे एक सिक्रेट दडलेलं आहे. पहाटेच्या काकड आरतीपूर्वी जेव्हा स्वामींचा मुखवटा बाजूला केला जातो तेव्हा त्याखाली असते शिवशंभूची मूर्ती आणि त्यानंतर त्यावर चढवला जातो स्वामींचा सुंदर असा मुखवटा. स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर पडलो की आपल्याला दिसते ती स्वामींची सुंदर अशी प्रतिमा, ज्यात 40,000 पंचमुखी रुद्राक्षांचा वापर केलेला आहे. सुंदर अशी प्रतिमा पाहून
मी भारावूनच गेले. स्वामींचा भक्त आणि स्वामी दोन्ही धन्य आहेत. यानंतर आम्ही मंदिराच्या समोर असलेल्या ध्यानगृहात थोडा वेळ बसलो आणि स्वामींचं स्मरण केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो स्वामींचं भित्तिशिल्प पाहायला. स्वामींच्या जन्मापासून ते अक्कलकोटपर्यंत सर्व लीला आपल्याला यात पाहायला मिळतात. त्याच्याच बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण इतिहास. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल, या अगोदर आपण ठाणेमधील भिवंडी येथील मरादेपाडा गावात गेलो होतो. तिथं देखील आपण अशाच प्रकारचा महाराजांचा इतिहास कोरलेला पाहिला होता, पण हे काहीतरी वेगळं होतं. महाराजांच्या आयुष्यातील 63 प्रसंग ताम्रपट्टावर कोरलेले आहेत. यांची खासियत म्हणजे हे नष्ट न होणारे आहेत, ना गंज चढणारे, ना आग लागल्यामुळे त्याला काही फरक पडणारे. आपल्या पुढच्या पिढीसाठी हे अत्यंत दुर्मिळ असा ठेवा आहे. अक्कलकोटला आल्यावर वेळ काढून आपल्या मुलांना इथे नक्की घेऊन जा. त्यानंतर वळलो शमी विघ्नेश गणेश मंदिराकडं आणि शिवस्मारकाकडं. त्यानंतर आई तुळजाभवानी मंदिराकडे. या मंदिराचं बांधकाम एकदम जुनं वाटत होतं. आईची मूर्ती तर अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वाटत होती. हे सर्व पाहता पाहता अन्नछत्र मंडळाची महाप्रसादाची वेळ कधी झाली समजलंच नाही आणि आम्ही रांगेतला लागलो. वेळेआधी येऊनही खूप गर्दी झाली होती, पण शिस्त खूप होती. तुमच्यासोबत जर वृद्ध अथवा लहान बाळ असेल तर तुम्हाला मेन गेटमधून एंट्री मिळते. त्यामुळे इकडे आल्यावर चौकशी नक्की करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील इथं उपलब्ध आहे. प्रशस्त अशी बैठक व्यवस्था, प्रसन्न असं वातावरण आणि सात्विक असा महाप्रसाद हे घेऊन तन मन धन तृप्त झालं. या स्वामींच्या मूर्तीवर रंगकाम चालू होतं. ते पाहून मनात विचार आला की ते नशिबवान असतील हे हात ज्यांना ब्रह्मांड नायकाला सजवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्ही वळलो स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे, म्हणजेच चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडे. चोळप्पा महाराजांनी भगवंत आपल्यापासून दूर न व्हावा या भोबड्या आशेने त्यांनी स्वामींच्या समाधीची तयारी सुरू केली. ब्रह्मांड नायक त्यांच्यापासून काय लपून राहतोय? स्वामींना सगळं माहीत होतं. स्वामी चोळप्पाकडे गेले आणि विचारलं, चोळ्या काय करतोस? भक्ताला काय बोलावं कळेना. महाराज म्हणाले, अगोदर तुला त्यात घालेन आणि मग मी जाईन. आणि या शब्दाप्रमाणे महाराजांनी शेवटी तिथेच समाधी घेतली. भक्ताला धन्य केलं. त्यानंतर जवळच असणारा 12 ज्योतिर्लिंग मंदिर पाहिलं, ज्यात 12 ज्योतिर्लिंग एकाच मंदिरात स्थापन आहेत. त्यानंतर खंडोबा मंदिराकडे वळलो. स्वामींची लीला बघा. हे सर्व वारी स्वामींनी आम्हाला पायी घडवली. स्वामी अक्कलकोटमध्ये आले तेव्हा पहिल्यांदा याच मंदिरात आले होते. ट्रेनचा वेळ होईपर्यंत सर्व बघायचं असं ठरलं होतं. पुढे असं होईल असं वाटलंच नव्हतं. त्यानंतर वळलो बाळप्पा महाराजांच्या मठाकडे. त्या मठातील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मठामध्ये स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत. आता आम्ही आलो होतो राजा फतेसिंह महल आणि म्युझियमकडे. या म्युझियममध्ये गेलो असता तिकीट घरामध्ये मला एक अनुभूती नावाचं मॉडेल दिसलं. हे काय आहे असं विचारले असता त्या स्टाफने कौतुकाने सर्व काही माहिती सविस्तर दिली. तलावामध्ये जे आहे ना इथे बांधकाम घ्यायचं आहे. ते 40 फूट बांधकामाचे समोरचे चमत्काराचे फोटो लागतं. वरच्या बाजूला 1 लाख फूट असतं समोरची मूर्ती आहे, पंचधातूची मूर्ती आहे. हे 500 ग्रॅम पार्किंग आहे. ते प्रिमिलेशन दवाखाना आहे. ते 1200 ग्रॅम पार्किंग असेल 10 मंदिर. तर टोटल 325 कोटी शिमेंट आहे. तर मुंबईला काम चालू आहे मूर्तीचं. हे पार्किंगचं काम चालू झालं. ते 4 ते 5 वर्षात होऊन खूप सुंदर दिसणार झाल्यावर. हे सगळं चित्र भविष्यात कसं दिसेल हे रंगवत आम्ही म्युझियमकडे वळलो. बरेच घरं होती जी मोडकळीला आली होती, पण ती पाहून राजाच्या काळची आठवण येत होती. म्युझियममध्ये मोबाईल अलाउड नव्हता. यात खूप जुने प्राण्यांचे अवशेष आहेत. असं वाटतं की जणू साक्षात हे प्राणी आपल्यासमोर उभे आहेत. यात तलवार, ढाल, भाले अशा खूप गोष्टी होत्या ज्या मी याआधी कधीच पाहिल्या नव्हत्या. काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की या इतिहासातील वस्तूंना देखरेखीची गरज आहे. एवढा मौल्यवान खजिना आणि आतील अवस्था खूपच बिकट आहे. पण या गोष्टी पाहून त्या काळचं शौर्य आणि पराक्रम डोळ्यासमोर उभं राहतं. आता सर्व गोष्टी पाहून स्टेशनला जायचं ठरलं, पण स्वामींची लीला काही विचार न करता परत आम्ही वटवृक्ष मंदिराकडे आलो. स्वामींनी आम्हाला पहिल्याच भेटीत 4 वेळा दर्शनाची संधी दिली आणि काहीही ठरलेलं नसताना स्वामी आमच्यासोबत आमच्या घरी आले. स्वामी भक्तासाठी हा क्षण सोहळ्यापेक्षा कमी नसतो. माझंही तसंच झालेलं. तुकाराम महाराज म्हणतात ना, कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाहे, असं काहीसं होत होतं. 2 दिवस स्वामींच्या दरबारात कसे गेले समजलंच नाही. मग तुम्ही कधी जाताय अक्कलकोटला? ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा. बाय बाय.